काय सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. त्याचं नाव केवळ मात्र ब्लॉग्स. तर आज आपण चालू आहे मागी गणेश उत्सवचे गणपती बघायला कांदिवली. आणि बघूया, अजून ठरलं नाही सर्वप्रथम कुठं जायचं आहे. ते आता आधी येतो आहे, आदित्य येतो आता. मागे आहे तो, कोपर स्टेशनला आहे आणि मी भिवंडीला आहे. ट्रेन थोडी लेट आहे, उठलो पण जरा उशिरा. बरं झालं, ट्रेन थोडी लेट आहे. मग पटापट आवरला आणि मग निघालो. तर येते थोड्या वेळा ट्रेन. चला जाऊयात. 1 hour later. सो काय, आता आपण कांदिवली स्टेशनवरून उतरून रिक्षामध्ये बसलेलो आहोत आणि डायरेक्ट आपण चारकोपला सेक्टर नंबर 8ला जाणार आहोत. आणि सगळे गणपती असे लांब लांब आहेत. सो बघूयात आता किती वेळ लागतोय. आणि चला, सोबत आधी आहे. तर काय, तब्बल 75 रुपये खर्च करून आपण पोचलो चारकोपच्या राजाला. बस बघत होतो पण खूप लांब होती म्हणून काय गेलो नाही आम्ही. पण आता जाताना आम्ही बसमध्ये जाऊ. बस स्टॉप जवळच आहे. खूप खर्च झाला इथे यायला. पण फायनली चारकोपच्या राजाच्या मंडपात जवळ पोचलेलो आहोत. हे बघा, काय मोठा असा ग्राउंड आहे, खूप मोठा असं ग्राउंड आहे. खूप छान अशी थीम केलेली आहे. शिवाजी महाराजांचं गेटअप आहे. अजून तिरुपती बालाजी आहेत वरती. मस्तपैकी दर्शन घेऊ बापांचे. गर्दी आहे इथे. सुंदर आता आपण चारकोपच्या राजाचं दर्शन घेऊन निघालेलो आहोत आणि त्या श्रीचं आपण आता दर्शन घेऊयात. चला. बरं काय, तर सर्वप्रथम आपण चारकोपचा चिंतामणी या गणपतीचं दर्शन आपण घेणार आहोत. आता आपण चारकोपचा पेशवा या गणपतीचा दर्शन घ्यायला आलेलो आहोत. इथे बघा, रात्री पूर्ण जत्रा भरती वाटतं. चारकोपचा पेशवा हे बघा, किती सुंदर आहे. गायज, आता आपण चारकोपचा पेशवा या बाप्पांचे दर्शन घेऊन निघालेलो आहोत. आता कुठे आपण जाणार आहोत? चारकोपचा चिंतामणी. सॉरी, जरा आपल्याला काही माहीत नाही. फर्स्ट टाईम आपण इकडे सर्व गणपती बघायला आलेलो आहोत. पुढच्या वर्षी अशीच चूक नाही होणार. चला गायज, आता आपण पोचलो आहोत चारकोपचा चिंतामणी. या बाप्पांच्या आगमनाला आपण आलो होतो. अष्टविनायक गणपतीमधला एक हा चिंतामणी, चारकोपचा चिंतामणी.
पूजेची मूर्ती आहे ही. तर हा आहे मुख्य गेट चारकोपचा चिंतामणीचं. आपण तिकडून मागून आलो, चारकोपचा पेशव्याचं दर्शन घेऊन आपण तिथून मागून आलो. चला आता चारकोपचा सम्राट आपण बघूयात. चारकोपच्या सम्राटचं आपण दर्शन घेऊ. चला. सो आता आपण चारकोपचा सम्राट या बाप्पांनी दर्शन घ्यायला पोचलेलो आहोत. चलो. विठ्ठल रुक्मिणीची थीम आहे यावर्षी. चारकोपचा सम्राट. सुंदर असा बाप्पा आहे विठ्ठलाच्या रूपातले. आता आपला कुठला होता ह्यो चारकोपचा सम्राट या गणपती बाप्पांचे दर्शन झालेले आहेत. आता आपण चाललोय कांदिवलीचा श्री या बाप्पांचे दर्शन घ्यायला. चला. आता आपण आलोय कांदिवलीचं श्री या बाप्पांचे दर्शन घ्यायला. कांदिवलीचा श्री या बाप्पांचे दर्शन करायला आपण आलेलो आहोत. समोरच बाप्पा आहेत. ही बाप्पांची पूजेची मूर्ती आहे. किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे बघा पाठीमध्ये. दोन 2013 पासून स्थापन करत आलेले मंडळ सर्व त्यांचे दरवर्षीचे गणपती बाप्पांचे फोटो ठेवलेले आहेत. सो गायज आता आपण कांदिवलीचं श्रीचं बाप्पाचे दर्शन घेतले. महाभारताची मोठी खूप सुंदर होते बाप्पा. चला आता आपण जाऊयात घरी, काहीतरी खाऊ मस्तपैकी आणि मग घरी जाऊ. चला. सो गायज आता आधी आणि मी बर्गर किंगमध्ये आलेलो आहोत. थोडंफार काहीतरी खाऊ. लेट्स सी. आणि ट्रेन पण खूप उशीर आहे. 4:45ची ट्रेन आहे. 4:45ची ट्रेन आहे. खूप उशीर आहे अजून. थोडा वेळ बसू इथे आणि मग निघूयात. चला. सो गायज आपण मागवलेलं आहे 2 व्हेज चिकन फ्राईज आहेत आणि इथे क्रिकेट फ्युजन आहे. अजून काय येतोय? आणि इथे लावा केक आहे आणि हे काय आहे चॉकलेट माऊस कप. आता दोन ऑर्डर केले, 2च आले असतील. सो गायज डेझर्ट खूप झालेलं आहे. हे बघा इथे पण ते खूप छान वाटते. हे बघा वाव फॅन्टॅस्टिक आहे. लावा केक खायला पण मजा येईल आधी.
लावा. सो काय आता आपण बर्गर किंगमधून निघालेलो आहोत आणि आता तिथून ट्रेन पकडू कांदिवलीवरून आणि मग थेट वसईला जाऊ. चला चल रे. तर काय आम्ही ठरवलं होतं की जाताना बसमध्ये जाऊ पण नाही जमलं, म्हणजे खूप लांब होतं इथून. तर आता आपण परत ऑटोमध्ये बसलो आहे. आता बघूया किती रुपये होतात. डिस्टन्स लांब असला आणि पैसे जास्त झाले तरी काही प्रॉब्लेम नाही, पण कमी डिस्टन्सला एवढे पैसे द्यायचे जरा दुःख वाटतो. म्हणून चला बाय.